चाकूर तालुका बंजारा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। बंजारा समाजाची एकच मागणी आहे, ST मधून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे, ते पण 7% आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की चाकूर तालुक्यातून, लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातून की आमची जी पोरादेवी काशी आहे या ठिकाणी आपण येऊन जे आपले भाषण केलेलं आहे त्या ठिकाणी जी आमची ST आरक्षणाची जी मागणी आहे ती मागणी तुम्ही आम्हाला द्यावं, हीच आमची एवढी विनंती। जर आमच्या सकल बंजारा समाजाला ST आरक्षण जर नाही मिळालं तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील तमाम सगळे साखर कारखाने बंद करण्यात येईल। कारण यानंतर जर आज रस्त्यावर आहोत, जर उद्या जर आम्हाला जर आरक्षण जर नाही मिळालं तर मुंबईमध्ये आझाद मैदानावर कोयता मोर्चा काढण्यात येईल, एवढीच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। आज या ठिकाणी आम्ही चाकूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं। आमची प्रमुख मागणी एकच आहे की आम्ही ऑलरेडी आदिवासी आहोत, आम्ही ST आरक्षण आम्हाला हवं आहे। हे यासाठी आम्ही प्रमुख मागणी आमची ST आरक्षणाची आहे। त्यामध्ये दुसरी मागणी आमची अशी आहे की आमची गोरमाटी भाषा जी आहे या भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा, ही आमची दुसरी मागणी आहे। यासाठी आम्ही हा मोर्चा उभा केलेला। ही पहिली पायरी आम्ही चालू केलेली आहे। तालुक्यानंतर आमची 6 तारखेला लातूर जिल्ह्याचा मोर्चा आहे। त्यानंतर आम्ही विभागीय मोर्चा काढून आझाद मैदानावर जाण्याची आमची तयारी आहे। तिथं जर नाही झालं तर दिल्ली हलवण्याची सुद्धा आमची तयारी आहे। कारण येत्या काळामध्ये आम्हाला ST आरक्षण नाही भेटलं तर आम्ही ऊसतोड कामगार संघटनेला आमच्या सगळ्यांना आवाहन करतोय की आम्ही एकही ऊसतोड कामगारांना आणि गाडी मालकांना गाड्या तंड्यातून बाहेर काढू देणार नाही, म्हणजे काढू देणार नाही। तुमचे कारखाने चालू अथवा न चालू आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण आमचा ST आरक्षण तो आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय सेवालाल। आणि त्या संदर्भात जी वेळोवेळी आयोग नेमून जी तत्व आणि निकष ठरवलेले आहेत त्या तत्व आणि निकषाच्या आधारावर आज बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये पेटून उठलेला आहे। शासनाने वेळीच याच्यावर मार्ग काढून बंजारा समाजाला ST प्रवर्गामध्ये समाविष्ट जर नाही केला तर याचा 100% प्रकोप झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की 78 वर्ष झालं आमच्या बंजारा समाजाच्या ताटामध्ये अक्षरशः माती कालवलेली आहे। नवे आरक्षण न देऊन खूप प्रकारचे नाना प्रकारचे अन्याय केलेले आहेत आणि आता हा समाज पूर्णतः जागा झालेला आहे आणि आज तांड्यापासून दिल्लीपर्यंत जायची तयारी आहे आणि मरण्याची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय हा समाज थांबणार नाही। याची दखल महाराष्ट्राचे दक्ष आणि शुद्ध मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी घ्यावे। यापूर्वी फडणवीस साहेबांनी बंजारा समाजाची काशी पोरादेवी या ठिकाणी त्यांनी हे शब्द काही बोलून दिलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा समाज ST प्रवर्गामध्ये जाण्यासाठी 100% पात्र आहे आणि त्यावर उपाययोजना करून ST प्रवर्गामध्ये वेळायुक्त समाविष्ट करू असा शब्द असंख्य गोरस बांधवांना बंजारा समाजाची काशी पोरादेवी या ठिकाणी दिलेला आहे। गॅजेटनुसार नव्हे तर त्याच्या अगोदरच आम्ही ST मध्ये आहोत। आमचे सगळे आई वडील आमचे पूर्वज होऊन गेलेले मागणी करता मृत्यू पावलेले आहेत। आमची एकच मागणी आहे, 60% ST आरक्षणातून आम्हाला त्या कोट्यातून आम्हाला आरक्षण द्यावे। ही जर मागणी होत नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। करो या मरुषी आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही। कारण आमचा समाज दरापुऱ्यातून येणारा समाज आहे, ऊसतोडाचे काम करतो, डोंगरदऱ्यामध्ये राहत असतो। आज सुद्धा आमच्या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही। 78 वर्ष होऊन गेले सुद्धा जरी आदिवासी बांधव म्हणत असेल तरी खरे आदिवासी आम्ही आहोत। कारण सगळी लक्षणे आम्हाला लागू पडतात। आदिवासीचे जेवढे लक्षणे असतील ते आम्हाला लागू पडतात। त्यामुळे आम्हाला आदिवासी नाही म्हणून म्हणता येणार नाही। एवढी माझी विनंती आहे की त्यामधून आम्हाला आरक्षण द्यावे ST आरक्षणातून। महाराष्ट्र शासनाने एवढा अनागोंदीपणा दाखवणं मला वाटतं की बरोबर नाही आहे। कारण ज्या पद्धतीने त्यांनी मराठा समाजासाठी GR काढण्यासाठी जेवढा कार्यतत्परपणा दाखवला, जेवढा त्यांचं प्रशासन जेवढं ॲक्टिव्हपणे दाखवलं, तेवढाच बंजारा समाजासाठी पण त्यांनी दाखवलं पाहिजे होतं। कारण बंजारा समाजापासून जवळ कुठले काही आमचे कोणी मॅक्झिमम कुठले आमदार खासदार आमचा आवाज उचलणारे समाजाचं कोणी नाही। आजही मी सांगितलं त्याप्रमाणे बंजारा समाज आंध्रापासून तोडून महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस आला त्यावेळेस मराठवाडा हा संपूर्ण ST आरक्षणाचा हकदार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याचा आदी प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने जाहीर करावेत। नाहीतर आजचं आंदोलन आहे, उद्या रस्ता जाम करू,
परत मुंबई जाम करू, वेळ आली तर यांच्या नाकात दम आणून सोडू, पण आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.